द्या. पंचांना ग्रीन सिग्नल गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकर गोलंदाज विवेक मात्रेला पाहताय. पहिला चेंडू अगदी खाली राहिलाय, परंतु चेंडूची लाईन ऑन लाईन चुकीची होती. पण ते दर्शवता इटीचा वाईट, कारण की उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता. वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होत्या आणि अवंतर धावसंख्येनं मी म्हणेन अकाउंट ओपन होत असताना तुम्ही पाहता ओम साई 11th ओव्हरचे मजकूर सांगायचं. स्ट्राईकला पार्सम बालराजे, नॉन स्ट्राईकला भूषण पाटील आहेत. ऑनसाइड टॉस करत असताना फटका फसता. मिस्टामिंग स्ट्रोक डीप विकेटला झेल मात्र ड्रॉप. आणि मी म्हटलं कॅच इटचा कॉल जरूर दिला होता. गोलंदाज विवेक मात्रेनं अगदी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय, पॉवर प्ले सुरा फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमालगत लावू शकते ना अशा मुवमेंटला डीप विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्या क्षेत्रामध्ये झेल उडाला होता, परंतु झेलला कॅरी करता आला नाहीये. झेल ड्रॉप होतोय आणि त्यानंतर बालूराजेला जीवनदान आणि जीवनदानाचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं. या ठिकाणी अकाउंट ओपन झालं पुन्हा एकदा ओमसाईद मजकूर सांगायचं. विवेक मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. फुल टॉस बॅटची काढून मागे निघून जातो. मिस फील्ड पुन्हा एकदा पंबल झालं त्या ठिकाणी. फक्त एकच बॉलवरती क्षेत्ररक्षण हा मजबूत पाहिलं गेलं तर एक मुख्य अस्त्र असतं. जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो, अचूक टप्प्यावरती बेधकता दाखवत असतो, त्यावेळी क्षेत्ररक्षणाची साथ त्या लाभणं हे महत्त्वाचं असतं. परंतु आत्ताच्या जर मागच्या 2 चेंडूंचा विचार केला तर खराब फिल्डिंग पाहायला भेटली. कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर आत्ताच्या बॉलवर थोडंसं फंबल झाले क्षेत्ररक्षक. येथे पुन्हा एकदा दुसऱ्या अटॅकमध्ये झेल टिपला. पॅटची कडे इनसाइड आउट. बिग विकेट. भूषण पाटीलला मैदान सोडावं लागेल. पहिला विकेटचं पतन होतोय. ओम साई तळोजी मजकूर टीमला लागणारा पहिला धक्का. डाफलकावरती धावा आहे त्या 3 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा सजवले विवेक मात्र पाहायला गेलं तर अगदी विकेट मिळवली गेली आहे भूषण पाटीलची, कारण की अगदी महत्त्वाचा फलंदाज होता. एक अष्टपैलू कामगिरी सातत्यानं ओमसाई तुळोजी मजकूर टीमसाठी तो देत असतो. परंतु या मॅचमध्ये अगदी इम्पॉर्टंट मॅच आहे आणि या मॅचमध्ये थोडासा अपयश राहिलं. 0 धावसंख्येचं योगदान त्याने दिलं, कारण की 0 धावसंख्येवरती 5 झाला. विवेक मात्र कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा जो दुसरा गोलंदाज ठरला ज्याने निर्धाव षटक मेडन षटक फेकलं, विकेट मेडन, कारण की त्या षटकामध्ये 2 विकेट आणि मेडन षटक त्याने आत्ताला होतं पाहिलं पहिल्या मॅचमध्ये. आणि त्याच प्रकारचं काही आत्तापर्यंत खेळ राहिला. चांगली गोलंदाजी आहे विवेककडे आणि एक विवेक देखील एक संगणक आहे. आई 11 ओवेस संघाचा. त्यानंतर गोलंदाजीचा अटॅक जर पाहिला पहिल्या पॉवर प्ले ओव्हरमध्ये चांगला अटॅक तुम्हाला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज हेमंत पाटील मैदानावरती जात असताना हा देखील चांगला फलंदाज आहे, परंतु हेमंत पाटीलला चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. फटका पासला. क्षेत्र जज करतोय शॉर्ट पॉइंटला. चूक करणार नाहीये. सलग 2 बॉल 2 विकेट. काय अफलातून कामगिरी होत असताना जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी होत असताना विवेक मात्रच्या पाठीमधून कॅप्टन ऑफ द टीम आणि विवेक मात्र 2 मोठे झटके दिले बॅक टू बॅक. हेमंत पाटील त्यानंतर भूषण पाटील असे 2 महत्वाचे फलंदाज त्याने बाद केलेत. महत्वाच्या फलंदाजावरती जिम्मेदारी होती की चांगला स्टार्ट या मॅच मध्ये देणं गरजेचं होतं. दोन्ही फलंदाज अगदी 0 धावसंख्येवरती बाद झालेत. या ठिकाणी पाहिलं गेलं धावसंख्या दाफलकावरती आहेत त्या 3. पहिला पॉवर प्ले षटक सूर्य बॅटिंग करत असताना ओम साई तुळोजी मस्कूर टीमनं थोडासा अडचणीमध्ये आलाय. पहिला चेंडू अवांतर जरूर फेकला होता विवेक मात्रेनं, परंतु त्यानंतर कमबॅकला बाब्या विकेट हॅट्रिक चौंबड्यावर असेल. ऑन द हॅट्रिक चौंबड्यावर गोलंदाज भूषण या ठिकाणी विवेक मात्र तुम्ही पाहताय. हॅट्रिक बॉल. रिव्हर्सचा प्रयत्न अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल जरूर झालाय, परंतु हवा तसा फडका आला नाही बॅटमधनं. फक्त आली आहे सिंगल धाव या बॉलवरती. एकेरी धावसंख्या टीमची धावसंख्या पुढे जात असताना 4-5 या आकड्यावरती.
5 धावा फलकावरती लागल्या जातात. 5 झाला विवेक. 5 धावा फलकावरती लागल्या जातात. कारण की सकाळपासून अचूक स्कोरिंगची भूमिका आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. इट इज अ वाईट लेग स्टिकच्या भरपूर बाहेर पंच लालचंदी गावण सरांचा इशारा आला. वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा फलकावरती ऍड होताना दिसेल तुम्हाला. एकंदरीत पाहिल्या गेलं 5 चेंडू सुरेख लाईन आणि लेंथवरती फेकलेत, परंतु अजून शेवटचा बॉल डिलिव्हर करायचा आहे विवेक मात्रेला. आणि ते मात्र आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक त्यांना हाताळलंय या मॅच मध्ये. कारण की अगदी महत्वाची मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. इथून जिंकलो तर सुपर 8 साठी क्वालिफाय होऊ. शेवटच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आपल्याला मिळेल. त्या अनुषंगाने चांगली कामगिरी करावी लागेल. ओव्हर फुल टॉस गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये गेलं, क्षेत्र खाली होतं. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार. मिळतील या बॉलवरती 4 रन. तर धावफलकावरती धावा लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त असताना पहिल्या पॉवरमध्ये खूप काही घडताना पाहिलं आपण. विकेट देखील पाहिल्या, चौकार देखील पाहिला आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये एकंदर धावा आल्या त्या 10. पण सुरुवात चांगली आहे आई रोहित संघासाठी, कारण की 2 प्रमुख फलंदाज त्याने बाद केल्यात. हेमंत पाटील त्यानंतर भूषण पाटील. ही जम्याची बाब आहे आई रोहित संघासाठी. आणि ते मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. ऋतिक भोईरला पाहताय. ऋतिक भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. सामोरे फलंदाज जय पाटील ऑन द स्ट्राईक. त्यामुळे खेळ चांगला पाहायला मिळेल. 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्या बनवणार हे देखील पाहण्यासारखं असेल. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवला गेला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जज करतोय वाडिश लॉंग ऑफला. फिल्डिंग चांगली झाली आहे. जेल टिपला आहे. फलंदाज बाद. विकेट नंबर 3 मैदानात बाहेर येतो जय पाटील. बॅक टू द पवेलियन. पाटील देखील परवतो नवीन फलंदाज अनुज मडवी. आता माझ्या ज्या काय आशा असतील त्या अनुजकडे असतील. 4 षटकांमध्ये किमान 45-50 धावसंख्या बनवणं गरजेचं असेल. मॅचमध्ये फायटिंग टोटल जर तुम्हाला या मॅचमध्ये निर्माण करायचं असेल, तिथून आपले गोलंदाज संघर्ष करतील या मॅचमध्ये, तर या ठिकाणी अनुज मडवीची बॅट बोलावी लागेल मॅचमध्ये. कारण की एक डावकऱ्याचा फलंदाज आहे. विस्फोटक खेळ नेहमी आपण नेहमी मी पाहिलं, परंतु या मैदानावरती कोणत्या प्रकारचा खेळ असेल. कारण की अगदी महत्त्वाचे 3 फलंदाज बाद झाले. हेमंत पाटील, जय पाटील, त्यानंतर भूषण. ज्या प्रकारे हेमंत आणि भूषण 0 धावसंख्येमध्ये बाद झाले दोन्ही फलंदाज. तर मॅच म्हणा स्टार्ट होता. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज ऋतिक भोईरनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले, कारण की अगदी जय पाटील त्यानं बाद केलं. फटका भरपूर चांगला सजवला होता. हेलिकॉप्टर उडवायचा होता, परंतु अगदी सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लँड झाला. आणि फलंदाज बाद जय. त्यानंतर आले अनुज. अगदी 5व्या क्रमांकावरती प्राचलित केला मिडल ऑर्डरचा एक विस्फोटक आणि घणाघाती फलंदाज. फुलटॉस आमंत्रण होतं. बॅट्समन अनुज मडवीला आमंत्रण स्वीकारलंय. तुला फेकून दिला सरळ लॉंग ऑफ डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि त्याला आमंत्रण होतं आणि ते आमंत्रण त्यानं स्वीकारलं.
सरळ लॉंग ऑनला क्लिअर करत असताना षटकार ठोकला त्या बॉलवरती आणि अशा फटक्यांची गरज आहे. मी म्हटलं जर 40-45 धावसंख्येमध्ये मदल मारायचे असेल तर अनुज मडवीला मॅचमध्ये खेळणं गरजेचं आहे. ती बॅट या मॅचमध्ये बोलणं हे गरजेचं असेल आणि ती बॅट बोलत असताना पहिल्याच बॉलवरती आक्रमण षटकार ठोकला अनुज मडवीनं. या षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या पुढे जात असताना 16 या आकड्यावरती. आता ऋतिक भोईरवरती प्रेशर असेल कारण की सामोरे चांगला फलंदाज आहे. आखूड अपायचे ऑन साईडला भिरकावून दिलाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षण खाली होतं सरळ निघून जातो डीप बॅकवर्ड लेगला सीमा पार चौकार. ब्रेक आलाय कारण की धावसंख्येवरती जो ब्रेक लागला होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अनुज मडवी जसा मॅच मध्ये मैदानामध्ये एंटर झालाय तसा मात्र धावसंख्येला वेग मध्ये वाढवला जातोय. धावसंख्येपुढे जात असताना एकूण धावा लागल्या त्या एकंदरीत पाहायला गेलं तर 20 धावा दाफलकावरती. क्षेत्रामध्ये थोडंसं परिवर्तन करतोय टीम I11 ओवे संघ कारण की आता सामोरे चांगला फलंदाज त्यांना आक्रमणाला सुरुवात केली त्या अनुषंगानं एक काहीतरी क्षेत्रामध्ये बदल करणं गरजेचं असेल. ऋतिक भोईरवरती प्रेशर दबाव्या कारण की आल्याला षटकार चौका ठोकलाय. फटका पासला उंच गेला मिस टायमिंग स्ट्रोक संधी निर्माण झाली आहे. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत चुकी घडली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होत्या. विवेक म्हात्रे संघनायक आहे कॅप्टन ऑफ द टीम आणि संघनायकानं खूप मोठी चूक केली आहे कारण की अनुज मडवीला जीवनदान देणं या सामन्यामध्ये कदाचित मी म्हणा मागं ठरेल कारण की ज्या प्रकारे आल्याला विस्फोटक खेळ त्यांनी दाखवले आणि त्या अनुषंगाने संधी निर्माण झाली होती फलंदाजाला पात करण्याची परंतु संधीचं सोनं करता आला नाही. कॅचेस विन द मॅचेस. एखादी कॅच एखादी झेल खूप महत्वाची असते मॅच मध्ये आणि झेल कोणाला सोडलाय अनुज मडवीला सोडलाय. पुन्हा एकदा आक्रमण आणि येथे मात्र मिस टायमिंग प्रॉपर टायमिंग यावेळी चुकी घडत नाही. जीवनदान मिळालं होतं परंतु मोह आवडता आला नाही. अनुज मडवीला देखील मोठा फटका खेचायचा होता मिस टायमिंग स्ट्रोक झाले आणि त्या ठिकाणी डीप विकेटला सुरेख झेल टिपला आणि अनुज मडवीला मैदान सोडावं लागतंय. हा मोठा धक्का असेल ओम साई तो जे मस्कूर टीमला. परतोनाले संघ I11 ओवे संघ ऋतिक भोईरचं कौतुक करावं लागेल. कोणते प्रेशर न घेता अगदी ज्या प्रकारे माइंड सेटनं क्षेत्राने सजवलं होतं एक जालं आखलं होतं अनुज मडवीसाठी आणि त्या जाल्यामध्ये फसला गेलाय आणि एक मोठी विकेट त्याने मिळवून दिली. जरी धावा या ओव्हर षटकामध्ये आल्या असल्या एक षटकार चौकार तरी देखील मिळून चांगली कामगिरी त्याने केली आहे कारण की अगदी महत्वाचा फलंदाज त्यानं बाद केला या मॅचमध्ये. अनुज मडवीला त्यानं बाद केल्यामध्ये यश आलंय. नवीन फलंदाज राहुल पाटील मैदानामध्ये जात असताना अगदी आडव्या बॅटनं स्वीप करायचा होता पॅडल स्वीपचा फटका परंतु चेंडू सरळ पॅडवरती आलेला पंच इशारा करतात की बॅट कट. यस बॅट कटचा इशारा पंचाकडनं आलाय. एकदा मिळेल एक धावसंख्या षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. या षटकामध्ये एकूण धावा आल्या 13. 2 विकेट मिळवल्या ऋतिक भोईरनं त्यामध्ये एक महत्वाची विकेट होती ते म्हणजे अनुज मडवीची आणि अशा प्रकारे 2 षटकांचं आपण समीकरण जर पाहिलं इक्वेशन पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 13 एकंदरीत 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा 23 या आकड्यावरती 4. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ओम साई तो टीमची तुम्ही पाहता समी धावफलकावर धावा एकंदरीत 23. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 धीरज मात्रेला पाहता पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या मॅचचा विचार केला 25 धावा त्यानं खर्च केल्या होत्या परंतु त्यानंतर संघाला सावरलं होतं विवेक म्हात्रे आणि ऋतिक भोईरनं आणि त्याच प्रकारचे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आले ते धीरज म्हात्रे मैदानावरती. पहिल्या षटका 2 षटकामध्ये चांगली स्थिती आहे ओवे संघाच्या माध्यमातून परंतु येणारं हे षटक कोणत्या प्रकारे असेल धीरज म्हात्रेचं. ऑन साईडला अगदी सफल झाले होते जागा बनवते स्ट्रोकसाठी आणि पिकअप शॉट दुसरा लॉंग लेगला निघून जातो आहे
डीप लॉंग लेग मध्ये चेंडू या बॉलवरती 4 धावा चौकार. अजून सलामीचा फलंदाज बालू राजे त्याने फक्त 2 चेंडूंचा सामना केलाय. तो नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. परंतु राहुल पाटील ती कमी एसटीचा कमी उंचीचा खेळाडू, परंतु काय फटकेबाजी दाखवते. पुन्हा ते त्याच दिशेनं पॅडल स्वीप केलाय. बराच वेळा दुसरी तासात निघाले. दुसरी धाव कदाचित घातक करू शकेल, परंतु 2 धावा कंप्लीट थ्रो होतोय आणि येथे मात्र बॅकअप येईपर्यंत तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना पाहिजे. चुकीचा थ्रो म्हणेन, कारण की अगदी स्ट्रायकर एंडवरती थ्रो येणं गरजेचं होतं, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती थ्रो केला आणि त्यानंतर बॅकअपला खेळाडू एकही नव्हता. आता फायदा उचलला एकदा, पुन्हा त्या एक्स्ट्रा मध्ये एकंदरीत त्या बॉलवरती आल्या त्या 3 धावा आणि टीमचे टोटल पुढे जात असताना धावा लागत फलकावरती ते एकंदरीत 30 धावा फलकावरती लागले. धीरज मात्र षडक पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आल्यात. थोडंसं मागणं ठरत चाललंय, परंतु कमबॅक करावं लागेल. धीरज मात्र अजूनही 4 बॉल शिल्लक घ्या, परंतु एका बाजूने विचार करत असेल ओमसाई तलोजा संघ की किमान जास्तीत जास्त धावा बनवणे या मॅचमध्ये गरजेचं असेल. आक्रमण करायचं होतं या बॉलवरती, परंतु चेंडूची लाईन लेंथ म्हणजे व्यवस्थित पाहता आली नाहीये. चेंडूच्या मिनिट प्रमाणे खेळ होत नाही बालूराजेकडनं आणि डॉट बॉल. मी म्हणतो तर 4 बॉल अजूनही शिल्लक आहे. धीरज मात्रेकडे येथून कमबॅक करेल का, परंतु एका बाजूने जास्तीत जास्त धाव बनवायचा मानस. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, परंतु पाहिलं गेलं बालूराजे ऑन द स्ट्राईक. अगदी कोलाट टाकला युवकाने, चेंडू मागे निघून जातं. आउटफील्ड फास्ट आणि शतरषका चकवा दिला शॉर्ट टर्मॅनला, सीमा पार चौकार. मध्ये टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना अगदी 34 या आकड्यावरती. समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीन समोर अगदी सेटाचा फटका. क्षेत्ररक्षक पहिल्या टप्प्यावरती वेट करत राहिले, परंतु चेंडू पहिल्या टप्प्यावरती फरार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार बालू राजेच्या बॅटमधनं आला. काय बॅटिंग होत्या मैदानावरती. मी म्हणतो धीरज मात्र शेवट पुन्हा एकदा मागे ठरते मॅचमध्ये, कारण की आतापर्यंत 3 चौकार आले आहेत. धावा खर्च केले आहेत 15. अजून पाहिलं गेलं तर 1 चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधील. धावफलकावर धाव वेगाने वाढत जातात. 38 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 38 फुल टॉस, परंतु बॅटच्या रडामुळे चेंडू आला नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटला करता आला नाही. चेंडू बॅटचा संपर्क झाला. शेवटचा बॉल डॉट. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा लागल्यात. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तो जे मजकूर स्कोरगार्डवरती तुम्ही पाहताय त्या 38. तर पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ब्रेक देखील समाप्त होतो. धावफलकावर धावा 38. कारण की या षटकामध्ये एकूण धावा आल्या 15. 2 षटकांचा इक्वेशन पहिले 23 धावा होत्या. धीरज मात्रच्या या षटकामध्ये एकंदर धावा आल्या त्या 15 आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त. 38 धावा धावफलकावरती लागल्या जातात. अजूनही शेवटचा षटक बाकी आहे. या षटकामध्ये किमान मिळून 10 ते 15 धावसंख्या आल्या तर एक फायटिंग टोटल उभारू शकेल ओमसाई तलोजा मजकूर संघ मैदानावरती. परंतु या षटकामध्ये 10 ते 15 धावा एकवट देखील इम्पॉर्टंट असेल. पण ते एका बाजूने विचार केला असेल आई ओव्हर संघ येणाऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावसंख्या खर्च केल्या जातील याची काळजी देखील घेतली जाईल. गोलंदाज अंतिम षटकामध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती सोनू चौधरी पाहत आहे. अंतिम षटक फेकण्यासाठी स्लोगोरचं अंतिम षटक या क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे, कारण की अगदी महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच आहे. सुपर 8 साठी क्वालिफाय होण्यासाठी मॅच सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सोनू चौधरी सज्ज. सामोरे फलंदाज राहुल पाटील आहे. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आतापर्यंत आलाय. हलक्यात टॅपिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. यष्टीरक्षक खूप वेगाने चेंडूवरती गेलाय.
फक्त एकच या बॉलवरती आले. बालूराजेला आता मात्र आक्रमकता दाखवायला लागेल मॅच मध्ये, कारण की सलामीरी फलंदाज ॲज अ ओपनर म्हणून बॅटिंगसाठी आला होता, परंतु बालूराजेच्या बॅटमध्ये फक्त 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळालेत. अतुल, या ठिकाणी आपण पाहतोय तो राहुल नामक फलंदाज मैदानावरती खेळतोय. त्यांनी पायदिंडी शिर्डीला तो बिना चपलीशी गेला होता. म्हणजे साईबाबाचा परम भक्त आहे आणि साईबाबाचा आशीर्वाद सातत्याने या टीमवरती असतो, म्हणून या संघाचं नाव आहे ओम साई 11 तलोजा मजकूर. आणि मागच्या काही वर्षांचा इतिहास जर पाहिला पण चांगला खेळ देखील त्यांच्या माध्यमातून होतोय. एक नवदूत संघ बांधला गेलाय, परंतु ज्या प्रकारे त्यांची कामगिरी राहिली आहे मागच्या काही कालावधीचा विचार केला तर भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे. सायरा, तुम्ही आताच वक्तव्य केलं की पायी दिंडी चालवून गेल्या, ती चपल्या दिसते आम्हाला याच्यामध्ये. फलंदाज 2 धावा कंप्लीट करतो, 3री धावा कंप्लीट करतोय, ही चपलाई आहे त्याच्याकडे. आणि बालूराजे थोडासा थकवा फिटनेस लेवल जाणवतोय. पण राहुल पाटील पहा, आता 3 धावा धावून घेतले तरी देखील अगदी उभा आहे. हा फिटनेस तुमच्याकडे असावा लागतो कदाचित पाहायला गेलं तर, कारण की हल्ली फास्ट फूड खाणं भरपूर वाढलं गेलं आहे. त्यामुळे फिटनेस लेवल आता खेळाडूमध्ये राहिलं नाही आहे, वॉर्मअप देखील नाही आहे. आणि याचंच कारण आहे हल्ली बालूराजे थोडा थकवा जरूर जाणवतोय. फुल टॉस बॅटचा कट, हलका त्यानं चेंडू ब्रश बॅटला, त्यानंतर शॉट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक होते. फील्डची रचना चांगली केली आहे, फक्त सिंगल धावली या बॉलवरती. एकेरी धावसंख्या टीमची टोटल पुढे जात असताना 43 एक मोठा फटका गरजेचा आहे या मॅचमध्ये. एक फायटिंग टोटल मी म्हणे चांगलं असेल ते टीम ओम साई 11 तलोजा मजकूर टीमसाठी. त्या अनुषंगाने एक मोठा हिट, एक बिग हिट अत्यंत महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये. एक चांगले धावसंख्या उभारू शकेल या मॅचमध्ये, कारण 43 बनल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 बॉलमध्ये फक्त एक बिग हिट तुम्हाला खेळायचं आहे. कोलाट टाकलाय, संधी देत नाहीये फलंदाज. या ठिकाणी पाहिलं गोलंदाज फलंदाजाला कोणती, आणि या ठिकाणी पाहू शकाल रनआउट स्वरूपात सांघिक यश मिळते. फलंदाज बालूराजेला परतावं लागेल आणि आणखी एक विकेटचं पतंग. तर बालूराजाने वैयक्तिक 3 चौकार ठोकले. वैयक्तिक पाहिलं गेलं तर आपल्या टीमसाठी त्याने धावसंख्या उभारल्या 8 चेंडूमध्ये 19. भरपूर चांगला खेळ राहिला. अगदी सलामीला गेले होते नवीन फलंदाज रौनक, त्यानं आत्तापर्यंत या संघाचं अस्तित्व या स्पर्धेत कायम ठेवलंय. कारण की मागच्या मॅचमध्ये 3 बॉल 5 रोखायच्या होत्या, तर तो कारनामा केला रौनकनं बॉलिंगच्या माध्यमातून. पण बॅटिंग आता करायची आहे. 2 चेंडू त्याच्या वाटेला आलेत. शपल झालं ऑन साईडला, मोठा फटका खेचलाय, म्हणून क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. चेंडू मात्र फरार होतोय. चौकार आहे. पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार झालाय, चौकार आलाय. आम्हाला देखील कळलंय की आधी क्षेत्ररक्षक खूप वेगानं आला चेंडूवरती. रौनक देखील चांगली कामगिरी करतोय, म्हणजे ज्यावेळेस गोंधळाची गरज होती त्यावेळेस गोंधळाची भरपूर चांगली केली. आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता मोठा फटका आलाय, धावफलकावर धावा लागल्या जातात एकंदरीत. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचं होतं, परंतु फलंदाज बाद होते, कारण की अशा प्रकारे धाव देखील नाहीये, कारण की सरळ कलेक्ट केला चेंडू यष्टिरक्षकाने एका ॲक्शननं. शेवटचा बॉल डॉट, परंतु रौनकनं आपलं काम केलं, चौकार आलाय आणि पहिल्या सत्राचा खेळ एकंदरीत समाप्त आलाय. धावफलकावर धावा लागल्या तर एकंदरीत 48 टार्गेट असेल ते 49 धावसंख्येचं खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये बनवायच्या. सुपर 8 साठी क्वालिफाय होण्यासाठी i11 ओव्हर संघाला बनवायच्या आहेत. त्या 49 खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आपण आवाज ऐकू, एक शेरोशारीचे आवाज, अगदी अष्टपटील माम्यांचा आवाज आपण ऐकू. परत तत्पर मी थांबतोय आणि आजच्या दिवसामध्ये आम्हाला संधी दिली त्यामुळे आम्ही संपूर्ण टीम, म्हणजे विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ पेंदर, त्यानंतर जे ओमकार असतील, भाऊ असतील, प्रथमेश यांचा आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर सायजीराजे सर यांचा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. बोलण्यामध्ये काय चुकी झाली असेल तर निश्चित मी क्षमस्व असेल, परंतु सर्व आयोजकांचा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय ज्यांना आजच्या दिवसामध्ये आम्हाला संधी दिल्या. तर मी तू तर थांबतोय, आपण आवाज तुम्ही कुठे जाऊ नका, मॅच अगदी इम्पॉर्टंट आहे. किंवा दुसरा जसं सुरू होईल तसं तुम्ही आवाज ऐकाल अशरफ पटेल मामू यांचा. तर याच दरम्यान पेंदर गावातील एक अष्टपैलू खेळाडू ते म्हणजेच क्रिश कोपरकर यांचं आगमन त्याला विनंती असेल आपण या व्यासपीठावरती
तसेच अमन शेठ भोईर यांना देखील विनंती असेल आपण देखील या अतिथी कक्षामध्ये प्रथमेश नेरुळकर आपल्याला इन्व्हाइट करतायत भाऊ, तर आपलं स्वागत असेल क्रिश कोपरकर आणि अमन भोईर आपण या व्यासपीठावरती. हेलो, थैंक यू अतुल म्हात्रे, जिनकी आवाज़ सुनी। हम इस अतुल म्हात्रे की 15 साल पहले से आवाज़ सुनते थे, बचपन से कमेटी करते थे, 10-12 साल के थे जब भी। और हमारे दूसरे कमेटर यानी कि साई राजे जो कि इनकी टीम खेल रही है, अब फील्डिंग करेंगी। और हमारी वाह I11 जो कि चेस करेंगी, देखना है क्या होगा, चेस होंगे डिफेन। और हमारे जगदीश पाटिल मैन फ्रॉम नारोली, जिनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। और मैं अशरफ पटेल, आप देख रहे हैं VRCC पेंदर ट्रॉफी 2025। धमाका धमाका धमाका। और आए हुए तमाम दर्शक, तमाम खिलाड़ी और तमाम मान्यवर का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। और हमारे बावड़े बैल के मालिक सुनील भोईर आए हैं, आना है मंच पे। सुनील भोईर जो कि हम बावड़िया बैल के मालक। तो जोड़ी चलिए A1 जोड़ी सोनू सोनू आदरणीय सन्मान्य आमचे पेंदर गावचे ग्रामस्थ दशरथ दादा नेरुळकर यांना मी विनंती करीन मुख्य मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तो सलामी की जोड़ी I11 ओवे की तरफ से जा रही है सोनू और धीरू। तो सोनू का गाना काफी फेमस हुआ था। सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? कप्तान ने भरोसा जताया है, देखना है कितना भरोसे पे उतरते हैं। लेकिन WTC लाइव आपको कवर कर रहा है, जितने भी लाइव दर्शक देख रहे हैं उनका हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। उनकी क्वालिटी और क्लियरिटी देख सकते हैं, लाजवाब। तो सामना चालू शुरू और स्टार्ट होने जा रहा है। दो अंपायर देख सकते हैं हमारे अनिल टेमेश सर और दूसरे लालचंद गावन सर। दो अंपायर इस ग्राउंड में देख सकते हैं। और 12-11 खिलाड़ी और 2 बल्लेबाज, यानी कि टोटल 15 लोग ग्राउंड के अंदर। दो सीमा के करीब देख सकते हैं, एक काऊ कार्नर पे मिड विकेट पे और एक देख सकते हैं लॉन्ग ऑफ पे। और सामने बल्लेबाज है, देख सकते हैं धीरज म्हात्रे। गेंदबाज देख सकते हैं हमारे ओम साई भूषण पाटिल टू म्हात्रे, धीरज म्हात्रे। ओहो, अच्छी गेंद, डॉट गेंद की समाप्ति, शुरुआत अच्छी हुई है ओम साई यानी तलोजा मस्कूर 11 टीम की। 12:15 के सरासरी से चलना है। कौन से टीम के 12 बजते हैं ये देखने वाली बात हो सकती है, कौन सी टीम सुपर 8 में पहुंचेंगी ये देखने वाली बात हो सकती है। यहाँ जो टूर्नामेंट चालू है, 5 दिनों की शायद टूर्नामेंट है, आज का तीसरा दिन है। जब मैं आया ये मंच देखा तो मैं समझा 10-12 लाख की टूर्नामेंट है, लेकिन काफी जबरदस्त मंच बनाया है यहाँ पे। और जो कहते बेहतरीन शॉट, सीमा रेखा पार, 4 धावांसाठी डीजे। भूषण पाटिल पहला चौका, टीम का खाता खुल चुका है। और खाता खुल चुका है धीरज म्हात्रे, जो कि आज महाराष्ट्र में उनकी वीडियो वायरल हुई थी PPL की। तो देख सकते हैं धीरज और उनके भाई विवेक जो कि कप्तान है टीम के, उनकी भी ट्रॉफी हुई 4 दिन की। तो देख सकते हैं यहाँ पे भूषण और उठा के खेला है आसमानी टोला। और हम प्यार लालचंद सर बोला 6 6 6 6 रन। टोटल हुआ है 10, 12:15 के सरासरी से चलना है। 4 ओवर का मुकाबला है। देर से आने वाले दर्शकों के मालूमात के लिए ये सामना आज के दिन का अंतिम सामना है। इसमें से जो टीम जीतेंगी सुपर 8 में प्रवेश करेंगी। तो देख सकते हैं टोटल हुआ है 10, गेंद हुए शायद 3।
तो यहाँ अब जरूरत है 39 रनों की, यानी 49 रनों का टारगेट है। भूषण पाटिल सामने, धीरज म्हात्रे। ओहो बेहतरीन शॉट, गेंद गई सनननननननननन। पिर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 ि। सीमा रेखा पार, 4-4-4। वन मैन शो, उन्होंने ही 14 रन बनाए हैं, देख सकते हैं, 2 चौके 1 छक्का। भूषण पाटिल सामने, धीरज म्हात्रे उठा के खेला है और पार, सीमा पार, टांगा पलटी, घोड़ा फरार, षटकार षटकार षटकार। पांच गेंद 20 रन हुए हैं, ठोक दी है 2 चौके और 2 छक्के। यानी अभी तक अगर तलोजा मस्कुर टीम निपितली सी गेंदबाजी करेंगे, साई तिखट मारा करेंगे, बेतक मारा करेंगे, गुड लाइन के गेंद फेंकेंगे, यॉकर लाइन के गेंद फेंकेंगे, डॉट निकालेंगे, विकेट निकालेंगे, तो वापसी कर सकती है, मैच घसाघसी की हो सकती है, टफ हो सकती है, फाइटर हो सकती है। वरना ऐसी बल्लेबाजी हुई तो मेरे ख्याल से एक ओवर बच भी सकती है, टाइमिंग थोड़ा अवजक करता होगा, बच सकता है। लेकिन ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि दर्शक चाहते हैं टफ मैच हो, रंगीला मैच हो, लास्ट गेंद तक आए। भूषण सामने, धीरू, धीरज, वो अच्छी गेंद, ब्लॉक लेन की गेंद थी, यॉकर लेन की गेंद थी, जर में मारी थी। हालांकि देखा जाए तो गावठी भाषा में बोला जाए तो बूंदा मारला बूंदा, लय भारी भावा। लेकिन 21 रन खर्च करने के बाद गेंदबाज थोड़े महंगे साबित हुए। जब तक चलते हैं हमारे डीजे मास्टर के हो गया। जो 12:15 का समीकरण था वो 9:33 का समीकरण हो गया। 28 रनों की अब जरूरत है, 18 गेंद 3 ओवर में। तो गेंदबाज देख सकते हैं, नए गेंदबाज दूसरी ओवर लेके आए, हेमंत पाटिल। हेमंत पाटिल, तो हमारे जगदीश पाटिल, यहाँ आपने आवाज़ सुनी, काफ़ी अच्छी मराठी की आवाज़। और साई राजे, जिनकी हिंदी मराठी काफ़ी अच्छी कॉमेंट्री, और हमारे नन्हे मुन्ने कॉमेंटेटर, अभी नन्हे मुन्ने नहीं रहे हो, अतुल माथरे। तो देख सकते हैं वापस स्ट्राइक आई, वही बल्लेबाज जिन्होंने 21 रन वन मैन शो ने ठोके। तो देख सकते हैं गेंदबाज फिर से तैयार यहाँ पे, हेमंत पाटिल। ओहो, रिवर्स शॉट, गेंद गई सीमा रेखा पार, 4 धावांसाठी। तो यह टोटल रन हुए हैं 25, 25 रन हुए हैं। तो 25 रन अकेले धीरू ने ठोके हैं, 25। तो धीरज, जो कि काफ़ी अच्छे गेंदबाज और काफ़ी अच्छे बल्लेबाज है, I-11 के करता धरता हमारे विवेक और उनकी टीम, जिन्होंने 4, 5, 6, 7 तारीख तक काफ़ी अच्छी टूर्नामेंट का आगाज़ किया था, सफल टूर्नामेंट हुई I-11 वोवेट ट्रॉफी। तो देख सकते हैं अब ज़रूरत है यहाँ, चाहे 24 रनों की, 25 रन हो चुके हैं। अब तक निपितली सी गेंदबाजी करनी पड़ेगी, तिखट मारा करना पड़ेगा, बेतक मारा करना पड़ेगा। अगर मैच में पकड़ बनाने हैं तो 2-3 विकेट चटकाने पड़ेंगे।
तो देख सकते हैं हेमंत पाटिल सामने धीरज ओहो उठा के खेला है आसमानी टोला और अंपायर अनिल टेमे सर बोला 6 रन। टोटल हो चुका है देख सकते हैं 31 रन 16 गेंद 18 रन। अगर ऐसी बल्लेबाजी हुई तो जल्दी ही मोकला हो जाएगा काम, लेकिन अब तक निपी तुलसी एक हाथ और अभी मेडन गिरती है या आगे की ओर मेडन गिरती है तो देख सकते हैं। ओह अच्छी गेंद टप्पा खाने के बाद लेग स्टंप से बाहर गई, लेकिन अंपायर का इशारा वाइड। अंपायर देख सकते हैं हमारे अनिल टेमे सर। तो इस वाइट से बढ़ता हुआ स्कोर यह टोटल हो चुका है 32 रन, यानी कि आप जरूरत है यहाँ पे 16 को 17। गेंद और बॉल का ऐसा कुछ फासला नहीं है। ओहो ये देखिए जबरदस्त कैच और अंपायर की उंगली आसमान की तरफ। कैच पकड़ने वाले खिलाड़ी राहुल। तो हेमंत पाटिल को सफलता मिली है, क्या मैच में वापसी होगी ये बड़ा सवाल है दोस्तों। लेकिन उनका जगह संभालने के लिए आकाश भोईर गए हैं जो कि चौके छक्के के नाम से जाने जाते हैं। और आकाश भोईर क्या कर दिखाते हैं देखने वाली बात हो सकती है। अब चाहिए 15 गेंद 17 रन। किसको हुआ खतरा? खतरा हुआ बल्लेबाजी वाली टीम को। धीरज ने कितने गेंदों में कितने रन बनाए जरूर बताएंगे। 9 गेंदों में 31 रनों की शानदार पारी खेली है। धीरज के लिए एक बार ताली हो जाए। तो विकेट मात्रे को भी देख सकते हैं। हमारे गेंद गई सीमा रेखा पार 4 धावांसाठी 14 ला 13। लेकिन गेंदबाजी अगर आप भी निपितली से होती है तो मैच में मजा आ सकता है, क्योंकि बल्लेबाजी ठोकने वाली हो गई है। बल्लेबाजी चौके छक्के आए हैं, काफी अच्छी बल्लेबाजी हुई है IL11 ओवे के माध्यम से, जैसे धीरू के माध्यम से देख सकते हैं। आकाश सामने गेंदबाज हेमंत। ओहो जोरदार अपील और अंपायर की उंगली आसमान की तरफ और दूसरा झटका लगता हुआ यहाँ पे। एलबी आउट और चले हैं देख सकते हैं। अब उनकी जगह संभालने के लिए जब तक चलते हैं हमारे डीजे मास्टर डीजे मास्टर। टोटल हुआ यहाँ पे 36। अब 13 ला 13 मेरा 7, लेकिन 13 गेंद 13 रन क्या होगा इस मैच में? कौन जीतेंगी, तलोजा मस्कूर या ववा? ये देखने वाली बहुत हो सकती है, क्या ववा क्या तलोजा मस्कूर। अगर लास्ट गेंद तक आती है तो मैच में मजा आती है। ओहो अच्छी गेंद थी, ओकरलैंड की गेंद थी, लेकिन उठा के खेला है। यहाँ पे देख सकते हैं फील्डर को थोड़ा चकमा दी थी गेंद ने, लेकिन 2 रन मुकम्मल यहाँ पे हुए। डाल बात लोणचा कौन नाही कोणचा फटकायला 2चा। इस 2 रन से बढ़ते हुए 38 रन हो चुके हैं। 12 ला 11, 12 गेंद 11 रन क्या होगा इस मैच में? एक आध और अगर अच्छी गिरती है, 1-2 रन की गिरती है। चला आज दिवसभर ज्यांचा आवाज आपण ऐकला त्या समालोचक मित्रांचा आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। या जगदीदादा पाटील एक जबरदस्त मराठीचा एक मुलूक मैदानी तो आवाज, कित्येक मोठे मोठे स्पर्धेमध्ये
त्यांचा आवाज आपण ऐकत असतो. दिनेश दादा या आपल्या शुभ हस्ते आपण आमचे समालोचक मित्र दिनेश दादा जगदीश दादा यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करूया. मायेचे उद्गार शाल, प्रेमाचा प्रतीक फुलगुच्छ देऊन आणि स्पर्धेची आठवण मोमेंटो चिन्ह देऊन त्यांचा करूया आपण शुभ सन्मान. चला मॅच ऑन ठेवा आपण. त्यानंतर आमचे अतुलजी मात्रे मॅन फ्रॉम पिसार आमचे बंधुतुल्य मित्र आहेत. आज देखील आवाज त्यांचा आपण इथे घुमताना पाहिला. त्यांचा सन्मान आपण करूया. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? भरोसा बताया है उन्होंने छक्का ठोक के. तो टोटल हुआ यहाँ पे देख सकते हैं 44, यानी 5 रनों की जरूरत है. 11 गेंद और 5 रन. और ये गेंदबाज देख सकते हैं पहले मैच के हीरो थे रौनक पाटिल. सोनू अभी मौका मिला है उनको, सलामी से गए थे. तो देख सकते हैं स्क्वायर लेग के दिशा में शॉट खेला है, वहाँ फील्डिंग अच्छी उठाए फेंके. जब तक 1 रन अभी स्टेक पे आए हैं खुद कप्तान विवेक मात्रे. तो अब 4 रनों की जरूरत है. 10 गेंद 4 रन, यानी कि यहाँ देखा जाए तो ये देखिए बाहरी किनारे बल्ले का और विवेक के पारी का अंत. तो क्रिकेट है दोस्तों, कुछ भी हो सकता है. हमने आरपीएल में देखा 8 गेंदों में 1 रन नहीं निकले, लेकिन यहाँ क्या होगा 9 गेंद. अब चाहिए 4 रन. 4 रन चाहिए. टोटल हुआ यहाँ 45 रन. तो 45 रन हुए हैं. हमारे से विदाई ले रहे हैं. अब देख सकते हैं जगदीश जी पाटिल मैन फ्रॉम नारोली. तो रौनक तो गए हैं. अब बल्लेबाज देख सकते हैं सूरज बोहिर गए हैं. अब चाहिए गेंद हुई है 9 गेंदों में 4 रन. 9 गेंदों में 4 रन. हल्के हाथों से खिलाया और रन आउट का खतरा हो सकता है. और यहाँ रन आउट बल गए. थोड़ी खराब थी. और ये देख सकते हैं 2 रन मुकम्मल यानी हो गए यहाँ पे 47 रन. अब 2 रनों की जरूरत है सिर्फ और सिर्फ 2 रनों की जरूरत. 8 गेंद 2 रन. क्या चौथी ओवर लगेंगे, ये बड़ा सवाल है दोस्तों. और ये देखिए अगर कीपर गेंद पकड़ते तो यकीनन ये स्टंपिंग हो सकता था. सूरज का विकेट निकल सकता था. अब चाहिए 1 रन. तो 1 रन चाहिए. सोनू आए हैं. सोनू क्या 1 रन निकालेंगे, ये बड़ा सवाल है. कि छक्का ठोकेंगे सोनू? ओहो उठा के खेला है. क्या जो होंगी, जरूरत थी क्या छक्का ठोकने की? नहीं. इसे कहते हैं अक्लमंदी नहीं बेवकूफ़ी. क्योंकि 1 रन चाहिए और तुम जो शॉट खेले हैं तो चौका या छक्के के लिए. तो ऐसा नहीं होता है, क्योंकि आरपीएल में 1 रन चाहिए था. 8 गेंदों में तो नहीं निकला था. तो अब चाहिए 6 गेंद 1 रन, यानी चौथी ओवर चालू होंगी. क्रिकेट है दोस्तों, लास्ट बॉल तक कुछ बोल नहीं सकते. जीत भोईर चले हैं. तो सूरज भोईर है, जीत भोईर चले हैं. अब तो गेंदबाज आए हैं, उनको भी मौका मिला चौथी ओवर डालने का. तो बालू राजे गेंदबाजी के लिए आए हैं. बालू राजे अगर फिरकी गेंदबाज होंगे, जादूगर गेंदबाज होंगे तो 1 रन चाहिए. क्रिकेट है, क्रिकेट में लास्ट बॉल तक बोल नहीं सकते. ये क्रिकेट का उसूल है. कंपलसरी चेसिंग है. हमारे साथ स्कोरर है रोनित पाटिल. तो अच्छी स्कोरिंग की है दिन भर. ओहो बेहतरीन शॉट. क्या होंगी क्या नहीं. 1 रन यहाँ पे जीत चुकी है i11 ओवे, जो सुपर 8 में प्रवेश कर चुके हैं. उनको बधाई देते हैं. और तलोजा मस्कूर यानी ओम साइड टीम को भी हम शुभकामनाएं देंगे अगली टूर्नामेंट के लिए. और शानदार जानदार यहाँ ट्रॉफी रखी गई है पेंदर के माध्यम से. मैन ऑफ द मैच. चला मॅन ऑफ द मॅच